भारतीय नागरिकत्वाचे नियम नक्की ठरवतं कोण? म्हणजे हा अधिकार आहे तरी कोणाकडे? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? आणि आज आपण बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आतापर्यंत बघा, आपण नागरिकत्वावर बरीच चर्चा केली आहे. पण एक असा प्रश्न आहे जो अजूनही अनुत्तरित आहे. तो म्हणजे हे सगळे नियम बनवण्याचा अधिकार तो नेमका आहे कोणाकडे? आपल्याला हे तर माहिती आहे की नागरिकत्व कसं मिळतं, ते कधी संपू शकतं किंवा ते टिकवून कसं ठेवायचं, हे सगळं ठीक आहे. पण या सगळ्या नियमांच्या मागे खरी शक्ती कोणाची आहे? म्हणजे हे नियम बनवतं तरी कोण? आणि म्हणूनच आपण आजच्या आपल्या मुख्य प्रश्नावर येतो. तो प्रश्न हा आहे की नागरिकत्वाचे नियम बनवण्याचा, त्यात बदल करण्याचा किंवा अगदी ते रद्द करण्याचा हा जो अंतिम अधिकार आहे तो कोणाच्या हातात आहे? चला तर मग या मोठ्या कोड्याचं उत्तर शोधूया. तो अंतिम अधिकार जो आपल्या सगळ्यांच्या नागरिकत्वाची दिशा ठरवतो, तो नक्की आहे तरी कोणाकडे? तर या एकाच प्रश्नाचं उत्तर आहे फक्त 2 शब्दांत: अनुच्छेद 11. हो, हेच ते कलम आहे. अनुच्छेद 11 अगदी स्पष्टपणे सांगतं की नागरिकत्वाशी संबंधित कुठलाही कायदा तयार करायचा असो, त्यात बदल करायचा असो किंवा तो रद्द करायचा असो, याचा पूर्ण आणि सार्वभौम अधिकार फक्त आणि फक्त भारतीय संसदेला आहे. म्हणजे बघा, संविधान आपल्याला एक मोठी चौकट, एक फ्रेमवर्क देतं, पण त्या चौकटीच्या आतले बारकावे आणि नियम ठरवण्याचं सगळं काम संसद करते. आता हे थोडं किचकट वाटू शकतं, पण हे सोपं करून समजून घेऊया. समजा नागरिकत्व म्हणजे एक गाडी आहे, तर मग अनुच्छेद 11 काय आहे? ते आहे त्या गाडीचं स्टीअरिंग व्हील. आपलं जे संविधान आहे ते जणू काही एका नकाशासारखं आहे. ते आपल्याला एक मोठी दिशा दाखवतं की आपल्याला कुठे जायचंय. पण त्या रस्त्यावर गाडी नक्की चालवायची कशी, तिचा वेग किती ठेवायचा, कुठे वळायचं, हे सगळं ठरवण्याचं काम करतं ते स्टीअरिंग व्हील, म्हणजेच आपली संसद. म्हणूनच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनुच्छेद 11 हे नागरिकत्वाचं स्टीअरिंग व्हील आहे. हे एक वाक्य जरी लक्षात ठेवलं ना, तरी संसदेची भूमिका एकदम स्पष्ट होऊन जाईल. आणि याच अधिकारामुळे काय झालं तर 1955चा नागरिकत्व कायदा अस्तित्वात आला. याच कायद्यानं नागरिकत्व मिळवण्याचे आणि गमावण्याचे मार्ग अगदी स्पष्ट केले. इतकंच नाही तर याच अधिकारामुळे भविष्यात गरज पडेल तेव्हा या कायद्यात बदल करणंही शक्य झालं. ठीक आहे, तर आता आपण हे बघूया की अनुच्छेद 11 आपल्या संविधानाच्या मोठ्या चित्रात नेमकं कुठे बसतं आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे. जरा विचार करा, जर अनुच्छेद 11 नसतं तर काय झालं असतं? नागरिकत्वाच्या नियमातल्या प्रत्येक लहान-सहान बदलासाठी सुद्धा आपल्याला एक खूप मोठी आणि किचकट प्रक्रिया पार पाडावी लागली असती. म्हणजे थेट घटनादुरुस्ती. पण अनुच्छेद 11मुळे हे सगळं सोपं होतं. संसद साधे कायदे करून हे बदल घडवू शकते आणि यामुळेच आपली संपूर्ण व्यवस्था अधिक लवचिक, अधिक फ्लेक्सिबल बनते. बरं, ही स्लाइड बघा. इथे आपल्याला नागरिकत्वाच्या कायद्यांचं संपूर्ण चित्र दिसतंय. अनुच्छेद 5 ते 8 हे सांगतायत की संविधान लागू झालं तेव्हा नागरिक कोण होतं. अनुच्छेद 9 हे स्पष्ट करतं की नागरिकत्व कधी संपुष्टात येतं. तर अनुच्छेद 10 हे सांगतं की ते टिकून कसं राहतं. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे आपलं अनुच्छेद 11, जे हे सगळे नियम बनवण्याचा अंतिम अधिकार थेट संसदेला देतं. पण ठीक आहे, हे सगळं झालं इतिहासाबद्दल. या जुन्या कलमांचं आजच्या काळात काय महत्त्व आहे? याचा आपल्या आजच्या परिस्थितीशी काही संबंध आहे का? आज जेव्हा आपण नागरिकत्वाच्या मुद्द्यावर एवढी चर्चा ऐकतो तेव्हा हेच अनुच्छेद 11 आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतं. ती म्हणजे अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संसदेचा आहे. पण एक मिनिट, याचा अर्थ असा नाही की हा अधिकार अमर्याद आहे. संसदेला सुद्धा संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत राहूनच काम करावं लागतं. आणि जाता जाता एक प्रश्न: संसदेला दिलेली ही जी शक्ती आहे ती एक ताकद म्हणून पाहायची की एक खूप मोठी जबाबदारी? यावर विचार करायला हरकत नाही.